लेफ्टिनेंट गवर्नर के पीछे नहीं छुप सकते। आप लेफ्टिनेंट गवर्नर के पीछे ये केंद्र। तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। एकीकडे संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे ऑपरेशन महादेव अंतर्गत 4 पैकी 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेलं आहे। या संदर्भात सविस्तर चर्चा करूयात। आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी संजय कुलकर्णी जी जोडले जात आहेत। संजय जी, मोठी बातमी आहे, सर्वात मोठी बातमी म्हणायला हवं, कारण एकीकडे जर संसदेत चर्चा सुरू आहे ऑपरेशन सिंदूरवर, दुसरीकडे ऑपरेशन महादेव अंतर्गत 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले। खरंच प्रश्नच नाही की फारच मोठी सफलता म्हणायला हरकत नाही, का की सुलेमान मुसा म्हणून जो होता, ज्यांनी पहलगाम मध्ये जे आपले 26 लोकांना मारलं, तर त्यातला तो एक मास्टरमाइंड होता। आणि आता त्याला आजच मारल्या गेलं, 11 वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं। मला वाटतं तेव्हा त्याला ठेर केलं तिथेच। हे फार मोठी सफलता आहे। याचा अर्थ की तेव्हापासून ही लोक त्या जंगलातच लपलेली होती। पहलगाम म्हणून हे जे जंगल दक्षिणाम फॉरेस्ट म्हणून आहे, हे सगळे एकामेकाला लागलेले असतात। तर आपण एका जंगलात दुसऱ्या जंगलात जाऊ शकतो, पण असं वाटतं की ज्या प्रकारे फौजेने त्यांना चारही तरफणी घेरून ठेवलेलं होतं, म्हणून हे आज मारल्या गेले। आय थिंक इट्स अ व्हेरी ह्यूज सक्सेस। आणि कमीत कमी मला वाटतं बाकी पण असं म्हणतात की 3 होते, त्यातला हा जो होता सुलेमान मुसा म्हणून, तो मारला गेला आहे। मुख्य होता फॉरेन टेररिस्ट आहे। आणि आज जे मारले गेले ऑपरेशन महादेव मध्ये, ते पण 3 फॉरेन टेररिस्ट आहेत जे मारले गेले। तर फार मला वाटतं जे आपल्या मैं यही कहूँगा कि मतलब जिनके घर से कोई मरता है, ये उनको पता होता है, ये उनको पता चलता है कि ये अटैक जो होता है जिसमें मतलब किसी की जान जाती है। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। ऑपरेशन महादेव मध्ये 4 पैकी 3 दहशतवादी ठार झालेत। सुलेमान, यासीर, जुनेद या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान पाहायला मिळते। संसदेत चर्चा सुरू असताना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरच्या लिदवास भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत संजय कुलकर्णी आहेत, निवृत्त लष्कर अधिकारी। संजय जी, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून 100 दिवस आता झालेले आहेत, विरोधक वारंवार मागणी करत होते की ऑपरेशन सिंदूरवर एक सविस्तर चर्चा व्हायला हवी। आज त्या चर्चेला सुरुवात झाली आणि त्याच वेळेला ऑपरेशन महादेव अंतर्गत 3 दहशतवादी ठार होत आहेत। नेमकं प्रकरण काय? दूरवर वेळेस दिवसापासून ऑपोजिशन म्हणत होती डिस्कशन पाहिजे, पण त्या डिस्कशन ज्या सुरू व्हायला आलं तर ते SIR वर त्यांना पाहिजे होतं की भाई आम्ही SIR वर बोलू आधी, त्याच्यानंतर आपण सिंदूरवर बोलू। मला वाटतं ऑपोजिशन सिरियस नाही वाटत आहे। ऑपोजिशनला आता वाटलं असेल की याच्यात काय झालं की सरकारची जी सफलता आहे ती दिसायला आली तिथे रोग करण्यासाठी। असं तर मला हे असं वाटतं की इट इज नॉट डन। मतलब खरंच आहे हे असं नॉर्मल माणसाला वाईटच वाटेल की जेव्हा ऑपोजिशनने तर माझं असं म्हणणं आहे की ऑपोजिशनने असं करायला नको होतं आणि असं केलंय ते वाईट केलं, का की सिंदूर हे नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे आणि त्या नॅशनल सिक्युरिटीवर आपण सिरियसली बोलावं, सिरियसली डिस्कशन करावं, सरकारला प्रश्न विचारावी, ना की अशी ही जी कारवाई केली मला वाटतं फारच ऑपोजिशनला स्वतःलाच वाईट वाटेल की असं केलं। आणि आपण पाहतो की सरकार, आर्मी किती सिरियस